नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, एक खूप चांगली अपॉर्च्युनिटी इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनचे जे विद्यार्थी आहेत किंवा सायन्स, कॉम्प्युटर सायन्स आणि IT चे जे विद्यार्थी आहेत याच्यासाठी सेंट्रल लेवलला चालून आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती असेल की नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच NTRO ह्याच्यामध्ये 160 वॅकन्सीज या ग्रॅज्युएट इंजिनिअरसाठी आलेल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये ENTC, IT किंवा कॉम्प्युटर सायन्स याच्याशी रिलेटेड असोसिएटेड ज्या विविध ब्रँचेस आहेत त्या ब्रँचेसचे विद्यार्थी सुद्धा इलिजिबल आहेत. विद्यार्थी मित्रांनो, ही संधी तुम्ही चुकवू नका. याच्यामध्ये या सेशनमध्ये आपण डिस्कस करणार आहोत तर ह्या पोस्ट कुठल्या आहेत, हे ऑर्गनायझेशन काय आहे, कुठल्या मंत्रालयाच्या अंडर हे काम करतं, याच्यामधल्या ह्या ज्या पोस्ट आहेत त्या टेक्निकल असिस्टंटच्या पोस्ट आहेत, 160 अशा पोस्ट आहेत. तर त्याच्यासाठी इलिजिबिलिटी, एज्युकेशनल क्रायटेरिया काय आहे, एज क्रायटेरिया काय आहे, पे स्केल काय आहे, साधारणतः ज्या इम्पॉर्टंट डेट्स आहेत त्याच्या व्यतिरिक्त बेसिकली जे सिलेक्शन प्रोसेस आहे ही सगळी आपण समजून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. आवडला तर नक्कीच तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये सर्क्युलेट करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा. चला विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया. सेंट्रल लेवलला 160 वॅकन्सीची जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे, जी पोस्ट आहे ती असणार आहे टेक्निकल असिस्टंट. याच्यामध्ये अजूनही एक पोस्ट आहे पण त्या पोस्टबद्दल आपण बोलणार नाही. आपण इथे फक्त एका पोस्टबद्दल बोलूया आणि ते म्हणजे टेक्निकल असिस्टंट. ओके, तर सुरू करूया विद्यार्थी मित्रांनो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की हे ऑर्गनायझेशन काय आहे, कोणतं आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहिती असेल ऑलरेडी. जर ना माहिती नसेल तर नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन, ज्याला NTRO म्हणतो आपण, हे 2004 मध्ये इनिशिएट झालेलं, 2004 मध्ये सुरू झालेलं जे रिसर्च सेंटर आहे हे बेसिकली इंटेलिजन्स एजन्सी अंडर द नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर, जे PMO आहे, प्राईम मिनिस्टर ऑफिसर आहे, तर त्याच्या अंडरचं बेसिकली ज्याला इंटेलिजन्स एजन्सी आहे, टेक्निकल सपोर्टचं पर्टिक्युलर काम करते. ओके, तो NTRO इज नथिंग बट द टेक्निकल इंटेलिजन्स एजन्सी अंडर द नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर, जे PMOच्या अंडर येतं. मी आता सांगितलं 2004 पासूनच इस्टॅब्लिशमेंट आहे आणि याचे जे नॉर्म्स किंवा याचे जे नॉर्म्स ऑफ कंडक्ट आहे, कोड ऑफ कंडक्ट आहे, हे सिमिलर आहे तुमच्या IB शी रिलेटेड. ओके, तो इट हॅज द सेम नॉर्म्स ऑफ कंडक्ट ॲज द इंटेलिजन्स ब्युरो म्हणजेच IB अँड द रिसर्च अँड अनालिसिस विंग. म्हणजे खूप महत्त्वाचा विभाग आहे, खूप महत्त्वाचं ऑर्गनायझेशन आहे, जे ऑर्गनायझेशन PMOC रिलेटेड आहे आणि याच्यामध्ये ह्या पोस्ट आहेत. सेंट्रल लेवलच्या पोस्ट आहेत विद्यार्थी मित्रांनो, पण पहिल्यांदा एवढ्या ह्यूज अमाऊंटवरती, नंबर्सवरती ह्या पोस्ट आलेल्या आहेत टेक्निकल असिस्टंटच्या. विद्यार्थी मित्रांनो, ही जी पोस्ट आहे ही बेसिकली जरी नॉन गॅझेटेड पोस्ट असेल तरी ग्रुप B ची ही पोस्ट आहे आणि जनरल सेंट्रल सिव्हिल सर्व्हिसेसची ही पोस्ट आहे. कुठल्या पोस्ट बद्दल बोलतोय आपण? टेक्निकल असिस्टंट बद्दल बोलतोय. ओके, नॉन मिनिस्ट्रियल जरी असेल, नॉन गॅझेटेड जरी असेल तरी लक्षात ठेवा की ही सेंट्रलची सिव्हिल सर्व्हिसेसच्या अंडर येतं आणि ग्रुप B येतं. त्याच्यामुळे त्याचा जो पर्टिक्युलर पे स्केल आहे तो सुद्धा आपण डिस्कस करणारच आहे, पण तो जास्त आहे. विद्यार्थी मित्रांनो, किती पोस्ट आल्यात हे मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलंय. 160 पोस्ट आहेत, पण त्याला जर बायफर्केट केलं आपण तर ENTC आणि असोसिएटेड ब्रँचसाठी आणि कॉम्प्युटर सायन्स अँड IT ब्रँचसाठी वेगवेगळ्या सीट्स किंवा वेगवेगळ्या वॅकन्सीज आहेत. इथे बघा, कॉम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी याच्यामध्ये एकूण 81 जागा आहेत, 81 पोस्ट आहेत. ओके, आणि राहिलेल्या ज्या पोस्ट आहेत ENTC साठी आहे किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन साठी आहे, ह्या पोस्ट 79 आहे. अशा एकूण 160 पोस्ट आहे. सेंट्रल लेवलला असल्यामुळे जे कॅटेगरी वाईज रिझर्वेशन आहे ते सुद्धा वेगळं आहे. आता इथे जरा बघा, अनरिझर्व, ओपन, जनरल कॅटेगरी, EWS हे सेंट्रलचं EWS आहे. ओके, SC, ST आणि OBC याचं बायफर्केशन सुद्धा दिलेलं आहे. जर आपण कॉम्प्युटर सायन्स आणि IT साठी बघितलं तर 34 वॅकन्सीज आर फॉर अनरिझर्व कॅटेगरी, ओपन कॅटेगरी, EWS 8, SC 12, ST 5, OBC 22 अशा 81 वॅकन्सीज ज्या आहेत. ह्या 81 वॅकन्सी ह्या तुमच्या कॉम्प्युटर सायन्स किंवा IT याच्यासाठी आहे. आणि जर आपण ENTC साठी बघितलं तर इथे बघा 33
8 EWS, SC 11, ST 5 आणि 22 अशा 79 ज्या आहेत त्या ENTC आणि अलाइन ब्रँचेससाठी आहे. तर खूप चांगली वॅकन्सी आहेत, खूप चांगला अपॉर्च्युनिटी विद्यार्थी मित्रांसाठी आहे. कारण बऱ्यापैकी आपण बघतो की सिव्हिल इंजिनिअरिंग असेल, मेकॅनिकल असेल, इलेक्ट्रिकल असेल यांच्यासाठी जागा निघतात, पण ENTC आणि कॉम्प्युटर IT साठी ही खूप चांगली आणि खूप चांगलं जॉब प्रोफाईल असलेलं हे पोस्ट आहे टेक्निकल असिस्टंटचं. ओके विद्यार्थी मित्रांनो, हे बायफर्केशन झालं. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एज्युकेशनल क्रायटेरिया, एज्युकेशनल क्वालिफिकेशन की कुठले ग्रॅज्युएट्स याच्यासाठी इलिजिबल आहेत, हे खूप महत्त्वाचं आहे. तर याच्यामध्ये डिग्री किंवा इंजिनिअरिंगशी रिलेटेड ज्या डिग्रीज आहेत प्रॉपर युनिव्हर्सिटीमधनं किंवा रेकग्नाइज युनिव्हर्सिटीमधनं किंवा इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर ज्याला म्हणतो IE त्याच्याशी रिलेटेड असोसिएटेड रेकग्नाइज अशा डिग्री किंवा ग्रॅज्युएशन जर तुमचं झालेलं असेल इंजिनिअरिंग स्ट्रीममध्ये तर तुम्ही इलिजिबल आहात. पण त्याच्यामध्येही ज्या 2 वेगवेगळ्या पोस्ट आपण सांगितल्या तर त्या पोस्ट मात्र तुम्हाला लक्षात घ्यायला लागेल, कारण पोस्टनुसार आणि स्ट्रीमनुसार किंवा फील्डनुसार अलाइन ब्रँचेस ज्या आहेत त्या वेगवेगळ्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, महाजनकोसाठी हे बेस्ट सेलिंग बुक इन्फिनिटी अकॅडमीचं अवेलेबल आहेत. जवळपास 2500 कॉपीज याच्या ऑलरेडी सोल्ड आउट झालेल्या आहेत आणि हे खूप चांगल्या पद्धतीने मांडणी केलेलं इन्फिनिटी अकॅडमीचं बुक, याच्यामध्ये 11 टेक्निकल विषय आपण कव्हर केलेले आहेत. मी स्वतः हे पुस्तक लिहिलेलं विद्यार्थी मित्रांनो 2016 साली जो कुठला पर्टिक्युलर पार्ट इथे झाला होता तर तो स्पेसिफिक जो पार्ट आहे तो सुद्धा याच्यामध्ये पेपर जो होता तो सुद्धा याच्यामध्ये कव्हर केलेला आहे. तर खूप चांगलं पुस्तक आहे, तुम्ही वापरू शकता AE आणि JEE साठी. 2000 MCQ याच्यामध्ये आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण डिस्कस करत होतो तर एज्युकेशनल क्रायटेरिया. आता याच्यामध्ये 2 वेगवेगळ्या पोस्ट सांगितल्या. जर ENTC असेल, जर ENTC किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन साठीच्या ज्या पोस्ट असेल, इथे आपण बघितलं बघा ENTC साठी, तर ह्या ज्या 79 पोस्ट आहेत याच्यासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे बघा. तुम्ही ग्रॅज्युएट असलं पाहिजे डेफिनेटली, पण ब्रँचेस कुठल्या कुठल्या आहेत? इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन किंवा इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन, अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन, इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स इन मायक्रोवेव्ह, power electronics, applied electronics, electronics instrument and control, instrumentation and control, mechatronics, electrical as well as electrical and computer engineering, electronics and instrumentation and combination of 2 or more above fields. आता याच्यामध्ये डेफिनेटली सेंट्रल लेवलला ही एक्झाम आहे, त्याच्यामुळे वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये जे काही नॉमेनक्लेचर दिलेलं आहे त्या ब्रांचला मॅक्सिमम ब्रांचेस बरोबर आहे. इलेक्ट्रॉनिक्स, कम्युनिकेशन, टेलिकम्युनिकेशन, इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स हे सगळे याच्यामध्ये दिलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमचं BE असेल किंवा BTech असेल तर पर्टिक्युलर तुमचं जे ग्रॅज्युएशन आहे रेकग्नाइज युनिव्हर्सिटीमधनं, AICTE रेकग्नाइज युनिव्हर्सिटीमधनं तुमचं ते झालेलं असलं पाहिजे. तर एवढ्या सगळ्या ब्रँचेससाठी ही गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. विद्यार्थी मित्रांनो, याच्या व्यतिरिक्त पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा जर सपोज तुमचं ME या स्ट्रीम मध्ये किंवा काही कुठल्या इलेक्ट्रॉनिकच्या स्पेशलायझेशन मध्ये त्याच्या व्यतिरिक्त MTech जर तुमचं असेल तर ते सुद्धा इथे बेनिफिशियल राहील ॲट द टाइम ऑफ इंटरव्ह्यू. तर हे जे आहेत हे तुमचा ब्रँचशी रिलेटेड इन्फॉर्मेशन होती. ही पहिली पोस्ट होती ENTC ची. त्याच्या व्यतिरिक्त दुसरी जी पोस्ट आहे ती सुद्धा टेक्निकल असिस्टंटचीच आहे, पण जी फील्ड आहे, जी स्ट्रीम आहे ती कुठली आहे? कॉम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. आता याच्यामध्ये सुद्धा तुमचं ग्रॅज्युएशन असणं आवश्यक आहे, रेकग्नाइज युनिव्हर्सिटीमधनं ग्रॅज्युएशन असणं अपेक्षित आहे. ओके, जसं मी आता सांगितलं तुम्हाला. तर याच्यामध्ये सुद्धा त्यांनी अलाइन ब्रँचेस यूज केल्यात बघा किंवा मेन्शन केल्यात. कॉम्प्युटर सायन्स, कॉम्प्युटर्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, इन्फॉर्मेशन सायन्स, बिग डेटा एनालिसिस, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, जिओ इन्फॉर्मेटिक्स, सायबर सिक्युरिटी, जिओमॅटिक्स, जिओस्पॅशियल इन्फॉर्मेशन सिस्टीम, GIS. ओके, आणि त्याच्या व्यतिरिक्तही मेकॅनिकल रिमोट सेन्सिंग वगैरे या खूप साऱ्या ब्रँचेस आहेत ज्या अलाइन ब्रँचेस आहेत तुमच्या आयदर कॉम्प्युटर सायन्स किंवा ITशी रिलेटेड. याच्यामध्ये सुद्धा तुमचं ग्रॅज्युएशन असलं तर तुम्ही इलिजिबल आहात. जर तुमच्याकडे पोस्ट ग्रॅज्युएशन असेल याच्यामधल्या कुठल्या स्पेसिफिक टिपिकल विषया धरून तरी ते बेनिफिशियल असणार आहे. तर 2 वेगवेगळ्या फील्डसाठी एकूण 160 या जागा आहेत.
त्याच्यामध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंगशी रिलेटेड ब्रँचेस आणि इलेक्ट्रॉनिक्सशी रिलेटेड ब्रँचेसचे विद्यार्थी इलिजिबल आहेत. याच्यामध्ये बेसिकली मेन्शन करताना ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे की फिजिकल मेडिकल स्टँडर्ड्स, पण जर वाचलं तुम्ही तर त्याच्यामध्ये लक्षात येईल की नो कलर विजन डिफिशियन्सी, कलर ब्लाइंडनेस वगैरे जे आहेत तर त्याच्याशी रिलेटेड कुठलीही डिफिशियन्सी नसायला पाहिजे तुम्हाला. आणि दुसरे जे आहे सेंट्रलच्या ज्या गाईडलाईन्स आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन्स आहेत कशाशी रिलेटेड, तर ग्रुप बीच्या पोस्टशी रिलेटेड, तर ते फिजिकल फिटनेस तुमचा लागणारच आहे. पण याच्यामध्ये असं स्पेसिफिक पर्टिक्युलर याच्यामधली जी दुसरी पोस्ट आहे, आपण टेक्निकल असिस्टंट बद्दल बोलतोय, दुसरी जी पोस्ट आहे त्याच्यासाठी मात्र त्यांनी पूर्ण फिजिकल क्रायटेरिया दिलाय, इथे तसा दिलेला नाही. तर जनरल विद्यार्थी मॅक्सिमम हे फिजिकली याच्यामध्ये फिट असतात. एज लिमिट जी आहे ती नॉर्मल एज लिमिट नॉट एक्सिडिंग 30 इयर्स. ओके. आणि याच्यामध्ये गव्हर्नमेंट सर्वंट जे आहेत त्याच्यासाठी 5 वर्षाचं रिलॅक्सेशन दिलेलं आहे. आता याच्यामध्ये असंही होऊ शकतं की विद्यार्थी मित्र आपले जे स्पेसिफिकली कॅटेगरीमध्ये आहेत तर त्यांच्यासाठी ॲज पर गव्हर्नमेंट नॉर्म्सनुसार हे एज क्रायटेरिया आहे, हा जो दिलेला आहे हा एज क्रायटेरिया त्यांनी ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये दिलेला आहे. पे स्केल लेवल 7 असल्यामुळे, लेवल 7 जी आहे ते पे मॅट्रिक्सची, तर ती असल्यामुळे पेमेंट हायर लेवलला आहे. साधारणतः 44,900 ते 1,42,400 पर्यंतचं हे सॅलरी पॅकेज आहे किंवा पेमेंट आहे. तर पेमेंट खूप चांगलं आहे विद्यार्थी मित्रांनो. सगळ्यात महत्त्वाचं की IBशी रिलेटेड स्पेसिफिकली हे ऑर्गनायझेशन जे आहे हे खूप चांगल्या पद्धतीचं जॉब प्रोफाईल आहे. त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस, याच्यामध्ये 2 स्टेप आहेत. एक स्टेप 1 जी आहे ती ऑफलाईन OMR टाईपची एक्झामिनेशन होणार आहे, म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन ऑब्जेक्टिव्ह टाईपची क्वेश्चन एक्झाम होणार आहे, पण ही ऑनलाईन नसणार विद्यार्थी मित्रांनो. ओके. तर 2 स्टेप आहेत. पहिली जी स्टेप आहे ती रिटन एक्झामिनेशन आहे. डेफिनेटली मी आता सांगितलं OMR बेस्ड तुम्हाला सर्कल्स करायचे आहेत. याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह किंवा मल्टिपल टाईपचे जे क्वेश्चन्स असणार आहेत ते क्वेश्चन्स असणार आहेत. म्हणजे पहिली जी स्टेज आहे तुमची ती एक्झामिनेशन ही तुमची ऑफलाईन असणार. ओके. आणि OMR बेस्ड असणार. सेकंड जी आहे स्टेज ती इंटरव्ह्यूची स्टेज आहे. 50 मार्कासाठी हे स्टेज असणार आहे. आणि याच्यामध्ये काही क्रायटेरिया त्यांनी लावलेला आहे. जे 50 मार्क तुमचे इंटरव्ह्यूचे आहेत त्याच्यामध्ये मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स त्यांनी ठेवलेले आहेत. 40% जनरल पब्लिकसाठी जर आपण 40% कन्सिडर केलं, ओके, तर 20 मार्क होतात. तर 20 मार्क मिनिमम तुम्हाला लागणारच आहे इंटरव्ह्यूमध्ये सेपरेटली. ओके. दोज आर क्वालिफाईड फॉर द इंटरव्ह्यू. ओके. आणि सेकंड जर कॅटेगरीमध्ये असाल तर इथे त्यांनी 30% मेन्शन केलेलं आहे. तर 5 3s आर 15 म्हणजे 15 मार्क हे कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना मिनिमम पडलेच पाहिजे इंटरव्ह्यूमध्ये. इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी अजून एक मेन्शन केलेलं आहे की जर तुम्हाला रिलेव्हंट फील्डचा एक्सपिरियन्स असेल तर एक्सपिरियन्स तुमच्या इंटरव्ह्यू स्टेजला कामी येणार आहे, पहिल्या स्टेजला कामी येणार नाही. तर पहिल्या स्टेजमध्ये तुमची रिटन एक्झामिनेशन होईल आणि सेकंड स्टेज जी आहे ती तुमची इंटरव्ह्यू होईल 50 मार्कासाठी. आता एक्झाम पॅटर्न आपण बघूया. याच्यामध्ये एक्झाम पॅटर्न जो आहे तो सिंपल आहे. जे टेक्निकल फील्ड आहेत, एक ENTC म्हटलं होतं मी आणि एक म्हटलं होतं कॉम्प्युटर सायन्स अँड IT. तर या 2 वेगवेगळ्या पर्टिक्युलर फील्डसाठी डेफिनेटली टेक्निकल पार्ट वेगवेगळा असणार. ओके. तर याच्यामध्ये जर तुमचं कॉम्प्युटर सायन्स अँड IT असेल किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन असेल तर 80 टेक्निकल क्वेश्चन्स असणार तुमचे. ओके. 80 टेक्निकल क्वेश्चन्स असणार. डेफिनेटली ते टेक्निकल क्वेश्चन जर तुम्ही ENTCचे विद्यार्थी असाल तर त्याच्याशी रिलेटेड सिलेबस असेल, आणि जर तुम्ही कॉम्प्युटर सायन्स अँड ITचे विद्यार्थी असाल तर त्याच्याशी रिलेटेड हे सिलेबस असणार आहे. पण 80 प्रश्नांपैकी बेसिकली हे जे टेक्निकल प्रश्न आहे या प्रत्येकाला 2 मार्क आहेत. म्हणजे 160 मार्क हे तुमचे फक्त आणि फक्त टेक्निकलचे होतील विद्यार्थी मित्रांनो. त्याच्या व्यतिरिक्त नॉन टेक्निकल पार्ट सुद्धा या एक्झाम मध्ये असणार आहे. मेंटल ॲबिलिटी अँड रिझनिंग असणार आहे. त्याचे जे आहेत नॉन टेक्निकलचे 20 प्रश्न. ओके. 20 प्रश्न म्हणजे 40 प्रश्न हे त्याचे असणार आहेत. म्हणजे जर टोटल आपण कन्सिडर केलं तर 100 क्वेश्चन्स आणि प्रत्येकाला 2 मार्क म्हणजे 200 मार्क्स याच्यामध्ये आहे. आणि हा जर पेपरचा ड्युरेशन आहे, कारण OMR बेस्ड MCQ बेस्ड ही एक्झाम असणार आहे, ड्युरेशन जो आहे तो 150 मिनिटाचा म्हणजे 2.5 तासाचा हा असणार आहे. एक येते लक्षात. तर याच्यामध्ये एवढं लक्षात ठेवा की टेक्निकलही आहे तुम्हाला, नॉन टेक्निकल आहे, पण टेक्निकलचं वेटेज 80% आहे आणि नॉन टेक्निकलचं पर्सेंट फक्त 20% आहे. त्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा पॉईंट हा लक्षात घ्या की निगेटिव्ह मार्किंग आहे, आणि निगेटिव्ह मार्किंग जी आहे ती 0.5 मार्क्स आहे. प्रत्येक चुकीच्या आन्सरला 0.5 मार्क म्हणजे अर्धा मार्क तुमचा जाईल. पण जर तुम्ही अटेम्प्टच केला नाही तर मात्र तुमचे कुठलेही मार्क्स हे कट होणार
नाही. येते लक्षात? त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे सुद्धा दिलेली आहे. इथे सुद्धा मिनिमम क्वालिफाईंग मार्क्सचा क्रायटेरिया त्यांनी लावलेला आहे. याच्यामध्ये जे कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत स्पेसिफिकली ओबीसी, ईडब्ल्यूएस, ओके, स्पेसिफिकली तर त्यांच्यासाठी 35% लावलाय. जर ओपन कॅटेगरी असेल, अनरिझर्व कॅटेगरी असेल तर 40% लावलाय. आणि बाकीच्या ज्या कॅटेगरीज होत्या म्हणजे ओपन, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस सोडून SC ST वगैरे जे आहे त्यांना 30%चा क्रायटेरिया लावलेला आहे. 2 स्टेजेस, पहिली ऑफलाईन OMR टाईपची MCQ बेस्ड ऑब्जेक्टिव्ह एक्झाम आणि सेकंड जी आहे ती तुमचा इंटरव्ह्यू आणि त्याच्यामधलं हे 100 प्रश्न 200 मार्काला. येते लक्षात? ही एक्झाम पॅटर्न आहे विद्यार्थी मित्रांनो. ही पहिली स्टेप होती. दुसरी स्टेप मी ऑलरेडी तुम्हाला सांगितली आहे, पण याच्यामध्ये लक्षात घ्या की हे जे टेक्निकल असिस्टंटची पोस्ट आहे 50 मार्काचा इंटरव्ह्यू आहे. मी जी दुसरी पोस्ट म्हटली होती ती एव्हिएटर 2ची आहे. ही पोस्ट बद्दल आपण बोलत नाहीये. याच्यामध्ये एक लक्षात घ्या की कोण एलिजिबल होईल तुमचं इंटरव्ह्यूसाठी. डेफिनेटली जे पहिल्या राऊंडमध्ये शॉर्टलिस्टेड होईल ऑन द बेसिस ऑफ देअर परफॉर्मन्स ते तुमच्या इंटरव्ह्यूसाठी काय होईल, एलिजिबल होईल. जे एक्झाम आहे त्याची पहिली जी स्टेप आहे ती एक्झाम जी आहे पहिल्या स्टेपवाली OMR शीटवाली, तर ती एक्झाम वेगवेगळ्या स्टेटमध्ये होणार आहे. पण त्याच्यामध्ये महाराष्ट्रातलं एकच सेंटर आहे ते म्हणजे मुंबई. पण जे इंटरव्ह्यूची स्टेज आहे म्हणजे सेकंड स्टेज आहे तिथे मात्र एकच त्यांचं सेंटर आहे आणि न्यू दिल्लीलाच फक्त ते इंटरव्ह्यू होतील जे विद्यार्थी एलिजिबल होतील सेकंड टेस्टसाठी. आणि मी जसं मगा सांगितलं की ज्या विद्यार्थ्यांचा रिलेव्हंट एक्सपिरियन्स असेल तो वेटेज विल बी गिवन टू द कॅन्डिडेट्स पॉझेसिंग रिलेव्हंट एक्सपिरियन्स. म्हणजे त्या केसमध्ये जर एक्सपिरियन्स असेल तर इंटरव्ह्यूच्या मार्कामध्ये तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर 2 स्टेप आहेत विद्यार्थी मित्रांनो. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की कसं अप्लाय करायचं, तर त्यांनी वेबसाईट दिलेली आहे. कॅन्डिडेट्स कॅन अप्लाय ऑनलाईन. त्यांची वेबसाईट दिलेली आहे बघा, https://recruitndl.nilit.gov.in. ओके, किंवा तुमच्या ntro.gov.in वेबसाईट थ्रू सुद्धा त्याच्यामध्ये जाऊ शकता. हे डिटेल तुम्ही फॉर्म वरती जाऊ शकता. ठीक आहे. आता त्या केसमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इम्पॉर्टंट डेट. विद्यार्थी मित्रांनो, आज आपला व्हिडिओ आलेला आहे पण एक लक्षात घ्या की अजूनही फॉर्म फिलिंग सुरू झालेलं नाही. फक्त हे नोटिफिकेशन आलेलं आहे सेंट्रल लेवलचं. याच्यामध्ये 31 डिसेंबर 2022 सकाळी 10 वाजेपासून तुमचे फॉर्म्स तुम्हाला फिलअप करता येतील. ऑनलाईन अप्लिकेशन तुम्हाला करता येईल. ओके, आणि कधीपर्यंत करता येईल तर 21 जानेवारी 2023च्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत. खूप मोठा स्पॅन आहे. टेक युअर ओन टाइम, गो थ्रू द ॲडव्हर्टाइजमेंट, गो टू द वेबसाईट, जस्ट रीड ईच अँड एव्हरी पार्ट फ्रॉम दॅट वन अँड यू विल गेट द आयडिया अबाउट द स्पेसिफिक वी कॅन से दॅट NTRO. ओके, तर इथपासून हा पिरियड आहे. सगळ्यात महत्वाचं त्यांनी डेट सुद्धा दिलेली आहे एक्झामिनेशनची. टेंटेटिव्ह डेट दिलेली आहे 5 मार्च 2023 संडे. ओके, खूप कमी स्पेसिफिक पर्टिक्युलर वेळ जरी असेल, साधारणतः 3 महिन्याचा जरी वेळ आपण कन्सिडर केला तरी याच्यामध्ये तुमचा अभ्यास नक्कीच होऊ शकतो. ह्या इम्पॉर्टंट डेट्स आहेत, ह्या लक्षात घ्या. त्यानंतर सिलेबस विद्यार्थी मित्रांनो, वेगवेगळ्या स्ट्रीम्स आहेत, कॉम्प्युटर सायन्स आणि ENTC. तर त्या स्ट्रीमसाठी तुम्ही जर यांच्या वेबसाईटवरती व्हिजिट केलं, ओके, यांच्या वेबसाईटवरती जर व्हिजिट केलं तर तुम्हाला तो सिलेबस मिळेल. याच्या डिटेल सिलेबससाठी सुद्धा आपण वेगळा व्हिडिओ करणारच आहोत, पण तुम्ही त्यांच्या वेबसाईटवरती जाऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, NTRO जसं मी आत्ता सांगितलं याच्यामध्ये टेक्निकल असिस्टंट 160 जागा आहेत. काही जागा CS साठी, IT साठी आणि काही जागा ENTC साठी. ग्रॅज्युएट क्वालिफिकेशन्स आहेत. स्पेसिफिकली जे आहे त्याच्यामध्ये खूप चांगली संधी सेंट्रल लेवलला आलेली आहे. याबद्दल कुठलीही माहिती जर तुम्हाला हवी असेल तर आमचा IVR नंबर जो आहे 788 781 1411 किंवा आमच्या वेबसाईटला व्हिजिट करा, आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारच्या दर्जेदार व्हिडिओसाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कमीत कमी 5 तुमच्या मित्रांना जरूर शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.